आपले सद्ग्रंथ याचा आधार आहेत। त्या पश्चात ते महापुरुष ज्यांना परमात्मा मिळाले आणि परमेश्वराचे विधान त्यांना प्राप्त झाले, आणि तिसऱ्या क्रमांकावर म्हणजे त्या महापुरुषांनी सांगितले की तो परमात्मा कोण आहे। त्या परमेश्वराने स्वतः येऊन आपले विधान आपल्या मुखकमलातून सांगितले, ज्याला तत्वज्ञान म्हणतात, ज्याला सूक्ष्मवेद म्हणतात, ज्या विषयाबाबत हिंट दिली गेली आहे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये। गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे आणि परमाक्षर ब्रह्म म्हणजे पूर्ण परमात्म्याची तो माहिती देत आहे। आपल्या स्तराचं ज्ञान तो श्रीमद भगवद्गीतेत अर्जुनास सांगतच आहे। त्या पश्चात तो सांगतो ती विशेष माहिती अध्यात्म मार्गाची परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखातून ज्ञान देतात। त्या परमात्म्याच्या मुखातून उच्चारलेल्या वाणीला तत्वज्ञान म्हणतात। त्यामध्ये धार्मिक यज्ञांची, धार्मिक अनुष्ठानांची माहिती विस्ताराने सांगितली गेली आहे। आणि 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात गीता ज्ञानदाता म्हणतो की त्या तत्वज्ञानास तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजावून घे। त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून त्यांची सेवा केल्याने ते तत्वदर्शी संत तुला परमात्मा तत्वाची माहिती तथा तत्वज्ञानाचा उपदेश करतील। तर यातून आता हे सिद्ध झालं की गीताजीमध्ये ते ज्ञान नाही। जर ते ज्ञान श्रीमद भगवद्गीतेतच असतं तर त्याने म्हटलं असतं की त्या अध्यायात वाचा। आणि यातून हेही सिद्ध झाले की तो परमात्मा अन्य आहे गीता ज्ञानदात्याहून, आणि तोच मोक्षदायक आहे। त्याच्याद्वारा सांगितलेलं जे ज्ञान आहे ते तत्वज्ञान आहे। 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात अनुवादकर्त्यांनी एक चूक केली आहे। त्यात एक ब्रह्मणे शब्द आहे, ब्रह्मणे। यांनी ब्रह्मणे शब्दाचा अर्थ केला वेद, आणि हाच ब्रह्मणे शब्द आहे गीता अध्याय नंबर 17 श्लोक नंबर 23 मध्ये। तिथे याच अनुवादकर्त्यांनी ब्रह्मणेचा अर्थ केलाय सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परमअक्षर ब्रह्म, ज्याविषयी गीताध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29 मध्ये गीता ज्ञानदाता म्हणतो की जी त्या तद्ब्रह्मशी सर्व अध्यात्म ज्ञानाशी आणि सर्व कर्मांशी परिचित होते ती व्यक्ती केवळ जरा आणि मरणातून सुटण्यासाठीच प्रयत्न करते। म्हणजे जरा म्हणजे वृद्धावस्थेतील कष्ट, मरण म्हणजे मृत्यू, अर्थात जो इथून जन्म मरणाच्या कष्टातून सुटण्यासाठी साधना करतो, संसाराची काही इच्छा धरत नाही, तो त्या तद्ब्रह्मशी परिचित झालेला आहे, सर्व अध्यात्म ज्ञानाशी परिचित आहे आणि सर्व कर्मांशी परिचित आहे। अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात विचारलं किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म काय आहे। गीता ज्ञानदाताने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगितले की ते परम अक्षर ब्रह्म आहे, म्हणजे गीता ज्ञानदात्याहून वेगळे येते। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते। निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952। अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा। आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा
किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.